राज्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसांपासून ढगाळ आकाशासह कोरडं हवामान आहे. तर राज्यामधील तुरळक जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी देखील कोसळत आहेत. 18 ऑगस्टपासून राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं पुन्हा एकदा कमबॅक होणार आहे. तर 16 ऑगस्ट रोजीसाठी देखील मराठवाडा विदर्भातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिलाय. पाहुयात पुढील 24 तासांसाठी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांमध्ये ढगाळ आकाशासह कोरडं हवामान असणार आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर कोकण विभागातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला नसून कोकणातील हवामान मुख्यतः कोरडं असणार आहे. राज्यातील आणखी एक प्रमुख शहर म्हणजे पुणे. पुण्यामध्ये 16 ऑगस्ट रोजी ढगाळ आकाश राहणार असून तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. तर पुण्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस कोरडं हवामान असणार आहे. नाशिकमध्ये 16 ऑगस्ट रोजी कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं असेल. तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याचं पाहायला मिळतंय. 16 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील देखील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.